आज तर सरळ आम्ही दोघं बहीण भाऊ गाडी काढून सरळ येऊन बसलो इन्स्टिट्यूटच्यात, कारण की मॅडम सोबत थोडंसं काम होतं. मग आलो इथं मॅडम सोबत थोडी भेटलो आणि इथून मग बाहेर निघालो. मग तिथून जातो थोडंसं गाडीचं काम करायला. मग सरळ येऊन बसलो श्रेयस भाऊ जवळ. मग येले म्हटलं आपल्या गाडीतला फॉल्ट काढून द्या म्हटलं तुम्ही. मग या भाऊनं थोडीशी गाडी पाहतो म्हणे, तुझ्यापर्यंत तुम्ही या म्हणे चक्कर मारून. तिथून आलो मी घरी येऊन पाहतो ते बहीण तरी पेंटिंग चालू होती. तितक्यात आलो मग श्रेयस भाऊचा फोन, भाऊ तुमची गाडी झाली म्हणे. माझी तयारीत होतीच. मग काढली गाडी निघालो बाहेर रस्त्यानं. आलो श्रेयस भाऊ जवळ, इथून गाडी उचलली तिथून निघालो. सरळ येऊन बसलो वाघा काही नाही. मग आलो गार्डनच्या, थोड्याशा गोष्टी केल्या, थोडंसं चक्कर मारले गार्डन मध्ये. आणि गार्डन मध्ये गेल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करून असं होऊच नाही शकत ना. मग दर्शन घेतले. मग काय बहिणीला म्हटलं आजच्यासाठी लय झालं म्हटलं, आता खूप पाय दुखून राहिले म्हटलं. मग तिथून निघालो बा गोष्टी करत. मग सरळ जातो मावशीला घ्यायला. मग मावशीला घेऊन घेतलं. तिथून मग बहीण म्हणे की आता पार्लरचा घेऊन चालू म्हणे. मग येईल आपल्या पडतळ्यातल्या कांडीतल्या सरळ घेऊन आलो गौरी ब्युटी पार्लरच्यात, कारण की येईल हेअर कट करायचे होते. या ताई खूप मस्त हेअर कट करून देत होते. आणि मेन गोष्ट म्हणजे या ताई एक मेकअप आर्टिस्ट पण आहे. आणि माझ्या बहिणीला या पार्लर मध्ये आणलं तेव्हा ते भूतींसारखी दिसत होती. या ताईच्या हातामध्ये असं जादू आहे की ताईने एका झटक्यात भूतींची हिरोईनच बनवून टाकला. तुम्ही पण पाहू शकता किती चांगली दिसून राहिली. इथं अट्टर झालीच होती. मग काय तिथून निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाऊन तो पाहत होता आईस्क्रीम आणली होती. मग काय आईस्क्रीम खाणं चालू केलं. मित्रांनो आजसाठी इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तेव्हा आपण टाटा आणि बाय.